मध्ये जर पाहायला गेलं तर एक संघ जो मात्र हर्षिता भार्गवी 11 जो संघ होता तो टॉप करताना दिसत होता, ज्याने 4 सामने विजयी पदावरती नेले. बाकीचे जे संघ होते प्रिन्स 11, नक्ष 11 आणि हितेश 11 यांनी मात्र प्रत्येकी 3-3 सामने जिंकले आणि रन रेट मध्ये बाजी मारली ती हितेश 11 आणि तो जाऊन पोहोचलाय हर्षिता भार्गवी 11 संघासमोर लढत देण्यासाठी सज्ज होत. पहिला चेंडू येणार, सलामीची जोडी मैदानात दाखल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. स्ट्रायकर एंड वरती कल्पेश, नॉन स्ट्रायकर एंड वरती कल्पेश, गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज राहुल. फटका चांगला आहे, दर्जेदार फटका कल्पेशच्या माध्यमातून कव्हरच्या डोक्यावरून डीप एक्स्ट्रा रिजन. मॅच कशी सुरुवात करायची याचं प्रात्यक्षिक उदाहरण पहिल्या चेंडू वरती येतोय, तो मात्र चौका. यस, जर पाहायला गेलं तर या ठिकाणी आपण पाहतोय आदरणीय गणेश तावडे यांच्याकडून द्वितीय क्रमांकाची ट्रॉफी आणि खऱ्या अर्थाने जे लाईव्ह प्रक्षेपण केलं पाहिजे केलं जात आहे ते टेक्निक यांची मदत त्यांच्या माध्यमातून दिली आहे. सुंदर फटका येतोय, पुनश्च पाहतोय मॅनेटरी पॉवर प्लेच्या षटकाची सुरुवात. अफलातून फटका आलाय, बॅक टू बॅक दुसरा चौका. डीजे मारुती कालेकर यांच्याकडून पारितोषिक लागलं जात आहे. दोन्ही संघांना 3 षटकार बॅक टू बॅक आले तर 500 रुपयांचं कॅश प्राइज. परंतु इथे मॅच कडे वळूया. कल्पेश कालेकर ऑन हॅट्रिक चौकाराच्या उंबरट्यावरती. सुंदर फटका येतोय, व्हॉट अ हिट, माल्टी हिट पाहायला मिळतोय का? इथे मात्र क्षेत्ररक्षक चुकलाय आणि इथे मात्र फलंदाजाला फसवलंय मी म्हणाल, कारण झेल टिपला नाही परंतु चौकार मात्र अडवलाय. आतापर्यंत कालच्या दिवसातून आतापर्यंत शेवटचा सामना आपण पाहतोय जिच्यामध्ये अजूनही कोणत्याही फलंदाजाने चौकार हॅट्रिक लगावली नाहीये. हा क्रिकेट आहे, दर्जेदार क्रिकेट. असं वाटलं होतं की कल्पेश कालेकरच्या फळीमधून हा चौकार हॅट्रिकचा इतिहास पाहायला मिळेल, परंतु घडलं वेगळंच. सुंदर फटका घेतोय, पुनश्च पाहतोय या ठिकाणी झटका बसतोय कल्पेश कालेकरच्या पारीचा अंता. मोठी लढत यस, टायमर लागलं गेलाय. मी परत एकदा सांगतो, 4:40 पहिला चेंडू पडलाय. आतापर्यंत 3 मिनिटं संपलेत. षटकाचा विचार करा, 5 मिनिटांमध्ये षटक संपलं पाहिजे. 25 मिनिटांचा अवधी पहिल्या इनिंगला. शॉर्ट पिच चेंडू समाचार घेतला जातो. या ठिकाणी मात्र फटका केलाय. एक धाव पूर्ण. डीप एक्स्ट्रा रिजन कडे चेंडू ट्रॅव्हल. दुसरी धाव सुद्धा पूर्ण आणि या 2 धावींच्या मदतीने धावफलक हलता ठेवला. धावफलक जाऊन पोहोचलंय 12 या आकड्यावरती. 4 चेंडूंचा इतिहास पाहायला गेलं तर पहिल्या 3 चेंडूंवरती 10 धावा धावफलकावरती आल्या. त्याच्यानंतर गोलंदाज राहुल चाणक्य निघाला आणि त्याने मात्र विकेटचं पतन घडवलंय. झटका दिला तो कल्पेश कालेकरला, परंतु आता इथे ज्युनियर कल्पेश कालेकर सध्या मैदानात पाहायला मिळत आहेत. सुंदर फटका येतोय, उंची गाठले, उंची खाली क्षेत्ररक्षक तैनात आणि इथे ज्युनियर कल्पेश कालेकरला सुद्धा परतावं लागतंय. विकेट नंबर 2. मात्र या ठिकाणी कर्जत पंचायत समितीचे माजी सभापती तथा विद्यमान सदस्य अमरजी मिसाल, त्याच समेत कैलासजी विर्ले इतर मान्यवरांचा या स्पर्धेला सदिच्छा भेट दिली त्याबद्दल नक्कीच आपल्या मनात शांत करण्यापासून आभार व्यक्त करतो.
आणि जाऊया मैदानाकडे. या ठिकाणी मात्र पहिलं षटक संपलाय. पहिल्या षटकाच्या अंती 12 धावा 2 विकेटच्या नुकसानीनंतर पाहायला मिळत आहेत. डीजे इमॉन सांघिक कोट्यातलं दुसरं षटक प्रगती पथावरती. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज मधुकर. एक 40+ सध्या मैदानात आहे. स्पीड अप डोंट वेस्ट टाइम. विवेक इथे मात्र पंचांचा वाईटचा इशारा. आणखी एक बोनस धाव फलकावरती मिळणार, कारण अगदी सरळरित्या पहिल्या गोलंदाजाने गोलंदाजी केली. फटके नक्की काढलेत, परंतु विकेट सुद्धा त्याच्या पायात आल्यात. त्या दोनही कल्पेशला त्याने परतावला. हा सुंदर फटका घेतोय. सिली ऑफ क्षेत्रात चेंडूला ट्रॅव्हल केला गेला होता. गुड रनिंग बिटवीन द विकेट. या ठिकाणी मात्र आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये सही सलामत दोन्ही फलंदाज. येथे ती एक धाव. धावफलक जाते ते मात्र 14 आकड्यावरती. चला करू नका. हा सुंदर फटका फ्रंट फुट वरती आलाय. फटका खेचलाय. ताकद पहा मनगडातली दीपकच्या. जागेवरती स्थित झाला. माहित होतं की चेंडू चौकारात कन्वर्ट होत आहे. पण भाव चौकार इजे. महाराष्ट्राची सावली आहे एकविरा माऊली. परंतु आता मात्र या मैदानावरती कोणा संघासाठी विजय प्राप्त होईल. हा सुंदर फटका येतोय. कव्हरच्या डोक्यावर डीप मिड विकेट कडे चेंडूला ट्रॅव्हल केलं जात आहे. या ठिकाणी मात्र डीप मिड विकेटचा क्षेत्ररक्षक चांगली कामगिरी करतोय. आणि इथे येतोय तो मात्र धावेचा फटका. हा फटका येतोय. अफलातून फटका आहे, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण. इथे एकच धाव येणार. इथे मात्र या चेंडूवरती सांगता करतोय. वाईड येतोय, परंतु इथे चांगली गोलंदाजी करण्याची नजर लावून घेतोय स्वतः मधुकर, कारण काही चेंडू चांगले फेकलेत. हा फटका येतोय. या क्षणी सुद्धा मात्र वाईडचा इशारा. विराज गायकर पंचांच्या भूमिकेत. लेग अंपायर आपण पाहतोय गणेश कालेकर. दोनही तरबेज पंचांच्या भूमिकेत. सुंदर फटका. इट इज बाहुबली शॉट. जबरदस्त मोठा रणसंग्राम छेडतोय दीपक आपल्या फलीमधून. आलाय तो षटकार.
धावफलक जाऊन पोहोचले ते अद्याप पर्यंत 28 या आकड्यावरती 28 टू लॉस ऑफ 28. सध्या धमशान पाहतोय कारण या धमशानने क्रिकेटचे रणशिंग फुंकलेत. बिरदोलेकरांच्या भेटीला आले. बिरदोले प्रीमियर लीग पर्व चौथ्याची फायनल, मेगा फायनल, महारण संग्राम. हा फटका गॅपचं मादक सौंदर्य, सुंदर गॅप पाहतोय. चेंडू घरंगला जमिनीला घासत पुसत निघून जातोय तो मात्र तडमॅन रिजन मधून सीमारेखा बाहेर येतोय तो. तिसरं षटक प्रगती पथावरती येणार. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज. स्पीडअप पंजाब 2 मिनिटं लेट गेलेत. या ठिकाणी जाऊया नक्कीच सांघिक कोट्यातलं तिसरं षटक पुनश्चा वैयक्तिक दुसरं षटक राहुल याचा. सुंदर गोलंदाजी करतोय. या क्षणी पाहायला गेलं तर फटका खेळायचं होतं वेगळ्या दिशेत परंतु सटिकल इन द लाईनचा वापर गोलंदाज राहुलच्या माध्यमातून. चेंडू सरळरित्या यष्टीरक्षकाच्या हातात. चांगलं क्षेत्ररक्षण यष्टीरक्षकाकडून. इथे मात्र डॉटची सांगता. हा सुद्धा चेंडू ज्या पद्धतीत फेकला त्याच पद्धतीत भिरकावलाय. चेंडू जातोय तो मात्र तडमॅन रिजन सीमारेखा बाहेर येतोय तो चौका. पाच षटक हा फटका आला परंतु हा फटका फसत होता. इथे क्षेत्ररक्षकाला फसवलंय. एकदा पूर्ण दुसऱ्या धावेचा प्रयत्न दुसरी सुद्धा पूर्ण होते. या 2 धावींच्या मदतीने धावफलक मात्र पुढे सरसावलाय, जाऊन पोहोचलाय त्यापर्यंत 38 या आकड्यावरती. चांगली रणनीती मी तर म्हणेल या ठिकाणी घेतली जाते. विकेट जरूर दोन आल्यात परंतु फटकेबाजीला रोखता आलं नाहीये. इथे मात्र एक धाव आले. एका धावेच्या मदतीने धावफलक मात्र पुढे सरसावलाय, जाऊन पोहोचले ते अद्याप 39 या आकड्यावरती. एकोणचाळीस धावा धावफलकावरती आहेत.
इथे मात्र फटका बसतोय या ठिकाणी कव्हरच्या दिशेने केलेला चेंडू आपण पाहतोय डीप एक्स्ट्रा कव्हर कडे ट्रॅव्हल केला होता एकच धाव येते या एका धावेच्या मदतीने धावफलक मात्र पुढे सरसावलाय जाऊन पोहोचलाय ते अद्याप 4 दशके अर्थात 40 या आकड्यावरती धावसंख्या पाहायला मिळते तिसरं षटक कमबॅक फार चांगला आहे राहुल या गोलंदाजाचा जिथे मात्र पहिल्या षटकात 12 खर्च केल्या होत्या आता 5 चेंडूंमध्ये या ठिकाणी 8च धावा खर्च केल्यात तोही पहिला चेंडू डॉट आलाय हा फटका घेतोय अफलातून पली साकारतोय सध्या फलंदाज विवेक अक्कल आणि बुद्धीचा वापर कसा करावा ते आता या फलंदाजाकडून माहिती करून घ्यावा लागेल षटकांचा वाजवी केल्या ठिकाणी संपलाय 3 षटकाच्या अंती धावफलकावरती धावा येत आहेत ते मात्र 44 या आकड्यावरती हा सुंदर फटका येतोय या क्षणी पाहायला गेला तर एक चांगली दर्जेदार पर्वणी प्रेक्षकांच्या भेटीला आल्या बिरदल प्रीमियर लीग हितेश 11 वर्सेस हर्षिता भार्गव 11 या दोन संघादरम्यान चालू असलेली लढत थँक्यू डीजे या ठिकाणी मात्र सनसनी केस निर्माण करणारा षटकार आलाय आणि या षटकाराच्या मदतीने धावफलक पुढे सरसावलाय जाऊन पोहोचलाय ते अद्याप पर्यंत अर्धशतक अर्थात 50 या आकड्यावरती हा सुंदर फटका बॅक टू बॅक दुसरा षटकार हा मात्र दीपक हे वादळ मात्र शांत होत नाहीये या वादळाला मात्र मारुती कालेकर यांचं पारितोषिक आपल्या पुत्राला जाणार का हा एक प्रश्न आहे कारण आता ऑन षटकार आहे ट्रिक सध्या पाहतोय दीपक हा फलंदाज तिसरा चक्का मारला तर अजून एक 500 रुपयांचं कॅश प्राइज सकारामजी कालेकर यांच्याकडून सुंदर चेंडू मी म्हणेल या ठिकाणी गोलंदाज फार मोठी चुकी करत होते हा चेंडू कनेक्ट करता आला नाहीये दीपकला अन्यथा नक्कीच हा सुद्धा षटकार आपल्याला पाहायला मिळाला असता दरम्यान या ठिकाणी आपण पाहतोय 4थं षटक 3 चेंडूंचा खेळ संपला धावफलक जाऊन पोहोचलाय ते अद्याप पर्यंत 56 या आकड्यावरती हा सुंदर फटका येतोय चेंडू जातोय आउट ऑफ दी पार्ट 7 धावांसाठी कुठे
अक्षय या गोलंदाजाला इथे मात्र एकेरी स्वरूपात धाव येते. एका धावेच्या माध्यमातून धावफलक मात्र पुढे सरसावलाय, जाऊन पोहोचलाय 63 या आकड्यावरती. आमचा स्कोरर मित्र फार हुशार आहे, ज्याने 80 नंबर पर्यंत अंक लिहून ठेवले त्या मॅच मध्ये. म्हणजे त्याचा विचार असेल 80-90 धावा या धावफलकावरती येतील आणि खरं सुद्धा ठरत आहे, त्यात कोणती शंका नाहीये. मिक्स हा सुंदर चेंडू, आता मात्र गतिवान चेंडू पाहायला मिळाला. इथे मात्र डॉट येतोय. 4 षटकांचा खेळ संपला. धावफलक आपण पाहतोय, जाऊन पोहोचलाय अद्यापपर्यंत 63. खेळ संपलाय. 63 धावा धावफलकावरती आहेत. 15.83 सरासरीने अद्यापपर्यंत या धावा कुठल्या गेल्यात आपण पाहतोय. इन्स्पायर अकॅडमी, हा प्रश्न थोडा विचारणार होतो, परंतु आपले खेळाडू काय मायक्रोफोन मध्ये बोलायला तयार नव्हते, त्याच्यामुळे मी बघितलं जिथे मात्र बरंच काही लिहिलं होतं. मोरिया सीसी बिरदोले, त्याच्यानंतर आपण पाहतोय इन्स्पायर अकॅडमी, त्याच्यानंतर SR राऊत कॉमर्स क्लासेस, त्याच्यानंतर तावडे अकॅडमी, बरंच काही होतं विचारण्यासारखं. विद्यातीर्थ इन्स्पायर, इथे मात्र सुंदर फटका घेतोय. व्हॉट अ क्लास, परंतु इथे क्लास फसतोय आणि धावसंख्या तिथे स्थिरावलेली आहे 63 या आकड्यावरती. पहिल्या चेंडूवरती येते ती मात्र विकेट. सांघिक कोट्यातलं 5वं षटक या 17चं स्लॉगवार मेगा फायनल बिरदोले प्रीमियर लीग थरार क्रिकेटचा. हा फटका येतो. या क्षणी मात्र थोडासा चेंडू स्लोवर डिलिव्हरी दिली. इथे पंबल पाहायला मिळत आहे आणि इथे येतात त्या मात्र 2 धावा. पंचांचा नो बॉलचा इशारा. फिल्डिंग यस, क्रीजच्या बाहेर चेंडू पडला होता, ज्याच्यावरती मात्र पंचाने निरीक्षणात्मक कामगिरी केली आहे. नो+2 3 धावा येतील आणि पंचांच्या डोक्यावरती हेलिकॉप्टर फिरलं गेलं, म्हणजे पुढच्या चेंडूवरती फलंदाजाला फ्री हिट. हा सुंदर फटका येतोय आणि इथे मात्र 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, दुसरी धाव सुद्धा पूर्ण. या 2 धावींच्या मदतीने फ्री हिटचा फायदा फलंदाजाला झाला. आता गोलंदाज म्हणत असेल अगोदरच्या चेंडूवरती मी काय चुकी केली, कारण इथे परतावं लागलं असतं जर चेंडू अधिकृत झाला असता तर. परंतु फ्री हिट इथे झेल सुद्धा टिपला गेला, परंतु या 2 धावा धावफलकावरती येत आहेत. 68 धावा धावफलकावरती येत आहेत. 68. उंचीवरती चेंडू आपण पाहतोय. इथे मात्र 1 धाव कंप्लीट झाली, दुसरी सुद्धा कंप्लीट.
आणि या 2 धावांनी मात्र धावफलक जात आहे 70 या आकड्यावरती. अजूनही विचार करायला गेलं तर 3 चेंडू शिल्लक आहेत. स्लॉग वर आपण पाहतोय चांगली रणनीती या ठिकाणी आखली गेली आहे. हा फटका येतोय उंचीवरती चेंडू, नो मॅन झोन मध्ये चेंडू येतोय, क्षेत्ररक्षक तैनात आणि इथे होतोय चौकार. दैवत येतं आणि कर्म येतं, कारण इथे दैवाने तुम्हाला झेल दिला परंतु कर्माने चौकार दिला आणि इथे चौकार आलाय. चौकाराच्या मदतीने धाव जाऊन पोहोचतय ते अद्याप 74 आकड्यावरती. अजूनही 2 चेंडू शिल्लक. येथे सुद्धा सुंदर फटका घेतोय, एक धाव येणार. एका धावेच्या मदतीने धावफलक पुढे सरसावलाय 75 आकड्यावरती. लास्ट बॉल ऑफ दिस इनिंग, मेगा फायनलच्या पहिल्या सत्राचा हा शेवटचा चेंडू. 75 धावा ऑन बोर्ड, 3 विकेटचं नुकसान. दीपक वैयक्तिक 35 धावांवरती होता, बाद झालाय 3ऱ्या विकेटने. परंतु इथे पाहूया काय घडतंय. इथे मात्र फटका फसत होता. एक धाव कंप्लीट झाले, दुसऱ्या धावेचा प्रयत्न. एकच धाव आले. एका धावेच्या माध्यमातून 76 धावा धावफलकावरती. विजयासाठी 30 चेंडू आणि 77 धावा संख्येची गरज. महत्वाच्या सत्कार समारंभाकडे मित्रांनो जाऊया, कारण या ठिकाणी जर पाहायला गेलं तर मी काल सुद्धा म्हटलं एक चांगला संदेश काल मी माझ्या समालोचनातून दिला. मित्रांनो, खऱ्या अर्थाने जर जीवनात कोणतं यशस्वी व्हायचं असेल, ज्याच्यातून तुम्हाला मार्गक्रमण करायचं असेल, तर तुम्हाला अत्यंत चांगल्या गुरुची गरज असते. परंतु गुरु तुम्हाला मार्ग दाखवतो, परंतु त्याच्यातून मार्गक्रमण हे तुम्हाला करायचं असतं. अशाच एका सत्कार सोहळ्याकडे आपण जाऊया. गेल्या अनेक वर्षांपासून शिक्षक व्यवसाय आणि त्याच्यातून आपण पाहायला गेलं तर शांत, संयमी, सुस्वभावी नेतृत्व आणि खऱ्या अर्थाने पाहायला गेलं तर बिरदोलेकरांची आन बाण आणि शान आपल्याला पाहायला मिळते. आणि त्यातही पाहायला गेलं तर बैठकीच्या माध्यमातून एक चांगलं निरूपण त्यांच्या माध्यमातून ऐकायला मिळतं. ते आमचे सन्माननीय इन्स्पायर अकॅडमीचे शिक्षक वृंद आदरणीय अशोक पुंडलिक कालेकर येथे उपस्थित आहेत. मी विनंती करेल आदरणीय गणेश तावडे यांना की आपल्या शुभ हस्ते त्यांना सन्मानित करायचंय. या सर मंचावरती आपण वेल गरजही कालाची, कारण आता सध्याचं शिक्षण फार वेगळं पाहायला मिळत आहे आणि अशा शिक्षण पद्धतीत आजची मुले तो कित्ता गिरवताना दिसून येतात. परंतु या ठिकाणी स्पीड अप करा पंच, टाइम वेस्ट करू नका. बॅट्समन प्लीज चला मैदानात. भावेश जामगरे
बॅट कुठे? हा एक आहे तोच द्या. दी एंड. चला बॅट्समन आपण मैदानात रवाना व्हायचंय. विलंब नकोय. जाऊया या ठिकाणी 77 धावसंख्येचं टार्गेट. हा फटका घेतोय परंतु फटका पसतोय. इथे मात्र हद्रा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. तो फलंदाज गणपतच्या स्वरूपात मोठी विकेट प्राप्त केली जाते. गोलंदाज मयूर फार चांगलं कार्य करतोय मैदानात. हा सुंदर फटका घेतोय. चेंडू गोलीच्या वेगाने. इथे मात्र फंबल पाहायला मिळतंय. प्रयत्न केला, चेंडू अडवला जातोय. आता उचलणार फेक करणार. तत्पूर्वी येत आहेत त्या 2 धावा.
श्री गणेशा धावसंख्येचा 77 धावसंख्येचं टार्गेट, 28 चेंडू शिल्लक आहेत. विजयासाठी अजूनही 75 धावसंख्येची गरज. हा फटका आपण पाहतोय, चेंडू लोअर फुलटॉस केला गेला होता. एकच धाव येणार. एका धावेच्या मदतीने धावपल्ल्यात पुढे सरसावलाय, जाऊन पोहोचलाय 3 या आकड्यावरती. आदरणीय सुमितजी बागडे यांना विनंती आहे की आपण मंचावरती आसनस्थ व्हायचंय. स्पर्धेच्या माध्यमातून आपलं सुद्धा सहर्ष स्वागत. सुमितजी बागडे या आपण. हा फटका येतोय, कडवा प्रहार, प्रयत्न केले परंतु चेंडू वणबाव चौकार. हा चौकार आलाय, आशेचा किरण प्रज्वलित करतोय सध्या तरी हा फलंदाज रोशन. हा चेंडू सटीक लेंथ लाईनचा वापर, चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातात. आणखी एक डॉट चेंडू पाहायला मिळतोय. कधी ते तुझं चालेल तर कधी माझं चालेल असा प्रकार सध्या मैदानात आहे. गोलंदाज हवी होत आहे तर कधी मोठा फटका सुद्धा येतोय. हा फटका येतोय पॉइंटच्या डोक्यावरून. स्वीपर रिजन मध्ये पारित करण्याचा प्रयत्न, चेंडू डीप एक्स्ट्रा रिजनला, सीमारेषे बाहेर येतोय तो चौकार. इथे मेगा फायनलची तुलना करूया. पहिल्या सत्राचा विचार करायला गेलं तर पहिल्या सत्रामध्ये राहुल या गोलंदाजाने मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक हाताळलं. असं हाताळत असताना 2 विकेट आणि 12 धावा त्याने खर्च केल्या होत्या. परंतु या क्षणी मयूर हा गोलंदाज 1 विकेटचं नुकसान करतोय आणि 11 धावा खर्च करतोय. अजूनही सामना कुठे गेलेला नाहीये मित्रांनो. या सामन्यातली संजीवनी जिवंत आहे. काय घडेल पुढच्या षटकांमध्ये माहित नाही, परंतु हे दुसरं षटक अतिशय महत्वाचं. सांघिक कोट्यातलं दुसरं षटक घेऊन येतोय तो गोलंदाज दीपक. रणमशीन सध्या आपण मैदानात पाहिली आहे. हर्षिता भार्गवी 11 संघाचा गोलंदाज. फटका केलाय, कार्पेट पद्धतीने चेंडूला लॉंग ऑफ रिजन मध्ये ट्रॅव्हल केलाय. 1 धाव पूर्ण. प्रयत्न पसतोय दुसऱ्या धावेचा आणि एका धावेच्या मदतीने धावपलक पुढे सरसावलाय, जाऊन पोहोचलाय 12 या आकड्यावरती. पुढचा चेंडू गोलंदाज तयार. सुंदर गोलंदाजी. इथे मात्र पंच आमच्याकडे वळतात. आउटसाइड द ऑफ स्टंप. हा चेंडू वाईड. आणखी एक करामत. इथे मात्र वाईड आल्याच्या नंतर एक बोनस धाव फलकावरती. 13 या आकड्यावरती धावसंख्या पाहायला मिळते. हा एक फटका येतोय, मोठा फटका. परंतु या फटक्यामध्ये झटका बसतोय. फलंदाजांवरती प्रेशर आहे आता आणि ते प्रेशर मात्र झुगारलं जात नाहीये.
या ठिकाणी भावेश आणि हेमंत यांच्याकडून एक अनोखं पारितोषिक आलं होतं. समोर स्क्रीनच्या फलंदाज खेळतायत त्याच्या समोर तो बॅनर लागलेला आहे. त्या बॅनर वरती जर फटका लावला तर मात्र या ठिकाणी गावठी कोंबडा देण्यात येणार होता त्यांच्याकडून, परंतु हा गावठी कोंबडा प्राप्त केलाय गुरुनाथ पुंडलिक कालेकर यांनी. हे गावाची लीग असली का असंच होतं, सरनेम पण तेच असतात, नावं सुद्धा तेच असतात, मग पप्पांच्या नावाला गवसणी घालावी लागते. इथे मात्र एक धाव आली आहे. हे एका धावेच्या बरोबरीने धावफलक पुढे सरसावलाय, जाऊन पोहोचलाय 14 या आकड्यावरती. थेंबे थेंबे तळे साचे, मोठे मोठे फटके घ्यावे लागतील तर मात्र या सामन्यात अस्तित्वाची लढाई हितेश 11ला द्यावी लागणार. अन्यथा हा सामना जसजसे चेंडू संपतील तस तसं हर्षिता भार्गवी 11च्या बाजूने झुकताना दिसेल. हा चेंडू सुद्धा डॉट येतोय, परंतु पंच आमच्याकडे वळतायत. आउटसाइड द ऑफ स्टंप, हा चेंडू वाईट. आणखी एक करामत दीपकच्या माध्यमातून. म्हणतात ना बुडत्याला काठीचा आधार, तसा प्रकार धावसंख्येचा धावफलकावरती येतोय. 15 धावा धावफलकावरती. हा फटका घेतोय, या क्षणी पाहायला गेलं तर चेंडू जातोय स्क्वेअर लेग रिजन. 4 धावांसाठी येतोय तो चौकार. या ठिकाणी पाहायला गेलं तर चौकार एक आशेचा किरण पाहायला मिळतोय, कारण जिथे पाहायला गेलं पहिल्या षटकात 4थ्या चेंडूवरती चौकार आला, 6व्या चेंडूवरती आला होता, परंतु दुसरं षटक निर्णायक होता जिथे मोठी फटकेबाजी होणं अपेक्षित होतं, झाली नाही. धावफलक जाऊन पोहोचलाय 19 या आकड्यावरती. या षटकाचा विचार करायला गेला अजूनही 2 चेंडू शिल्लक. ट्रिपल अचित दांडी गोल. विकेट नंबर 3. बॅक टू पवेलियन डेझे. या ठिकाणी पाहायला गेलं तर अजूनही शेवटचा चेंडू शिल्लक आहे गोलंदाज दीपकचा. लास्ट बॉल ऑफ दिस ओव्हर. स्पीडअप जरा. हा फटका केला जातोय, परंतु या फटक्यामध्ये एकच धाव येणार. या एका धावेच्या मदतीने धावफलक मात्र स्थिरावत आहे, पोहोचलाय 20 या आकड्यावरती. चला निर्णायक षटकाकडे आपण जाऊया. आता मात्र 30 चेंडू माफी असावी, त्यातले संपलाय. आता मात्र 18 चेंडूंचा खेळ बाकी आहे. विजयासाठी
यस, इथे मात्र चेंडू फसतोय. नॉन हॅट्रिक होता परंतु इथे चेंडू आलाय डॉट आणि या डॉटच्या माध्यमातून धावफलक जाऊन पोहोचलाय 25 या आकड्यावरती. 3 षटकांचा वाजवी खेळ या ठिकाणी चालू आहे. तू तेरा पावर दिखा, मैं मेरा पावर दिखाता. चला स्पीडअप करा पंच थोडा सामन्याला, कारण आस्ताकडे सूर्य चाललाय आता. कल्पेश गोलंदाजी मार्क वरती येत आहेत. 4थं षटक प्रगती पथावर. हा सुंदर फटका आलाय परंतु या फटक्यामध्ये इथे मात्र झेल घेता घेता हा झेल जातोय. दुसरा क्षेत्ररक्षक बॅकअप करतोय आणि इथे मात्र धावा येत आहेत एकच. हा फटका टॅप करून खेळला जात आहे. इथे सुद्धा एकच धाव येते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होत नाहीये. या एका धावेच्या मदतीने धावफलक पुढे सरसावलाय, जाऊन पोहोचलाय ते अद्याप 33 या आकड्यावरती. काय झालं या बॉलवर? एक घेतली की इथे मात्र सुंदर फटका येतोय. हॅट्रिक आपण पाहिली आहे. दुसरी षटकार हॅट्रिक होणार का आणि या सामन्यातली रंगत वाढणार का?
इथे मात्र एकच धाव आले. एका धावेच्या मदतीने धावफलक पुढे सरसावलाय, जाऊन पोहोचलाय ते अद्याप पर्यंत 47 या आकड्यावरती. सहा चेंडू 30 धावसंख्येची गरज. 5 फटक्यांची मॅच. चेंडू आहेत 6. हा फटका आलाय. इथे मात्र चेंडू आउट ऑफ द पार्क. मजा येते. इथे मात्र आणखी एक जीवदान. आता हेच वाक्य या गोलंदाजासाठी मगाशी पण वापरलं. दैव देत आणि कर्मण येत. मॅच कडे युटर्न येत होता, ज्याच्या पलीतून षटकार येत आहेत ते षटकार मात्र रोखले जात नाहीयेत. झेल दिला होता, मॅचला युटर्न द्यायचा होता. आता मात्र कोणतीही चुकी नाहीये. अजूनही 24 धावसंख्येची गरज. मॅच मध्ये रोमांच पाहायला मिळाला. हा ही चेंडू या ठिकाणी डॉट येतोय. मॅच संपुष्टात येताना दिसते. 2 चेंडू 24 धावा. हा फटका घेतोय. हाही फटका फसतोय. इथे आणखी एक फलंदाज बाद. शेवटचा चेंडू या क्षणी येतोय तो 22चा चौकार आणि इथे मॅच फिनिश आणि विनर मिळतोय हर्षिता भार्गवी 11 संघ. डीजे